हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. सर, IMDच्या माध्यमातून काल अंदाज जाहीर करण्यात आलेला आहे 2026 चा. बरोबर. आणि तुम्ही सुद्धा यापूर्वी अंदाज दिलेला आहे 2026 चा आणि जे तुमचा दुसरा अंदाज असते, ते हो, तुम्ही 1 मेला सादर करत असता. हो. तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला असं विचारण्यात येत आहे, की IMDने जो अंदाज दिला, तो किती टक्के 100% खरा ठरणार आहे? की काय त्या अंदाजामध्ये काय आहे? असं शेतकरी आपल्याला विचारत आहेत. तर सर, शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. ते आता आपण 26 जानेवारी 2026 ला जो पहिला अंदाज दिलेला होता, हो. त्या गोष्टीला जवळपास 3 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. बरोबर. आणि तेव्हा आपण जो अंदाज दिला तेव्हा 94% प्लस मायनस 5% हो. असा दिलेला होता आणि अगदी तोच अंदाज स्कायमेटने दिलेला आहे. बरोबर. आणि 92% अंदाज काल भारतीय हवामान खात्याने दिला. हो, हो. म्हणजे 1-2% मागे पुढे आणि त्याच्यामध्येही त्यांनी प्लस मायनस 5% म्हटल्यामुळे हो. आपला आणि त्यांचा अंदाज सेम ठरतो. बरोबर. त्याच्यामुळे आपले अंदाज कुठेही या दोन्ही संस्थांच्या अंदाजाच्या हं, फार हं. विपरीत नाही आहेत. बरोबर. तर किंवा आपण असं म्हणू की आपल्या अंदाजाशी जुळणारे त्यांचे अंदाज आहेत. हो. याचा अर्थ आपण ज्या निकषावर 3 महिन्यापूर्वी अभ्यास केला होता, हं. ते निकष त्यांच्या दृष्टीने बदललेले दिसत नाहीत. हो, हो. म्हणजे अजून त्याच निकषावर संस्था अंदाज देत आहे. बरोबर. परंतु माझा अंदाज मात्र बदललेला आहे. हां, हां, हां. म्हणजे मी 3 महिन्यापूर्वी जो प्राथमिक अंदाज दिला, हो. तो आता रिव्हाईज करण्याची वेळ आलेली आहे. कारण आज 14 तारीख आहे बरोबर. आणि अवघ्या 15 दिवसामध्ये म्हणजे 1 मेला मी तो रिव्हाईज करत असतो हो. आणि जेव्हा बाकी संस्थांचे अंदाज येतात, त्यानंतर मी त्याला अपडेट करत असतो. तर बरोबर. अपडेटमध्ये फक्त फार बदल होत नाही. हो. परंतु मला ज्या काही गोष्टी 3 महिन्यात ज्या घटकांमध्ये बदल झालाय, हं. जे मान्सूनवर परिणाम करतात, त्याची तीव्रता वाढली की कमी झाली किंवा काय परिणाम होऊ शकतो मान्सूनवर, हो. अशा पद्धतीने आपण तो रिवाईज करत असतो आणि त्याच्या तयारीला आपण आता या 15 दिवसामध्ये लागणार आहोत आणि 1 मेला आपला रिवाईज अंदाज पुन्हा येईल. बरोबर. तर या निमित्ताने मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगेल, हं. की शेतकऱ्यांनी बिलकुल घाबरून जाण्याची गरज नाही. कारण आपला अंदाज हा देशासाठी नसतो, हो. तर तो महाराष्ट्रासाठी असतो. बरोबर. आणि आता जे स्कायमेटचा अंदाज आलेला आहे किंवा आपण IMDचा अंदाज आला आहे, हा देशासाठी आलेला आहे. बरोबर. आणि एखाद्या राज्याचा अंदाज आणि देशाच्या अंदाजामध्ये खूप तफावत असते. हो, हो. तर आपल्या माहितीनुसार आपण जेव्हा 26 जानेवारीला अंदाज दिला होता, तेव्हा आपण 97% पाऊस जवळपास महाराष्ट्रात पडेल असा अंदाज दिलेला आहे. बरोबर. आणि आपण त्याच्यावर ठाम आहोत. हो. त्यामुळे महाराष्ट्रात मला वाटतं शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. आणि माझा गेल्या 5-10 वर्षामधला जो अनुभव आहे, अभ्यास आहे हो. आणि मी जो हवामानाचा 50 वर्षाचा अभ्यास केला आहे, बरोबर. त्यामध्ये मला असं स्पष्ट दिसतंय, की महाराष्ट्रामध्ये म्हणजे अल निनो हा खास करून जुलैच्या उत्तरार्धामध्ये परिणाम करायला सुरुवात करेल. हं, हं. आणि तोपर्यंत जून-जुलैचा कोकण किनारपट्टीला घाटमाथ्यावर भरपूर पाऊस पडलेला असेल. हो. शिवाय जरी अल निनोचा प्रभाव सुरू झाला, तरी त्याच दरम्यान आयुडी पॉझिटिव्ह होतोय. हां, 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 हां. त्यामुळे काय होतंय, की घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण अतिशय चांगलं राहणार आहे. हो. आणि पर्यायाने आपल्याला घाटमाथ्यावरचा पाऊस का आवश्यक असतो? तर त्यामुळे आपले अनेक पाणी प्रकल्प जे मोठे आहेत, ते भरतात. बरोबर. आणि त्यामुळे 90 ते 95% पाणीसाठे आपले ज्या घाटमाथ्यावरच्या पावसाने भरतात ते भरणार आहेत. हं, 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 हं. अगदी पैठणच्या तलावापासून अगदी आपण सोलापूर मधले जे पाणी प्रकल्प आहेत, साताऱ्यातले पाणी प्रकल्प आहेत, पुणे जिल्ह्यातले पाणी प्रकल्प आहेत, हो. कोल्हापूरचे पाणी प्रकल्प आहेत, हे सुद्धा 95% पर्यंत भरतील. बरोबर. आणि मग मुख्य पाणी प्रकल्प भरल्यावर जे लघु पाणी प्रकल्प आहेत, त्यांना मात्र थोडी अडचण होण्याची शक्यता आहे. बरोबर. कारण हे कुठे येतात? मराठवाड्यामध्ये येतात, काही हो. विदर्भात येतात, हो. काही पाणी प्रकल्प उत्तर महाराष्ट्रात येतात. हो. या ठिकाणी जी काही खास करून जो पट्टा आहे अ, घाटाच्या पूर्वेला म्हणजे ज्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो. हो. या ठिकाणी थोडं पावसाचं प्रमाण अल निनोच्या काळात कमी असतं हां, हां. आणि त्या ठिकाणी मग पाणी प्रकल्प छोटे भरत नाहीत आणि बरोबर. मग त्या ठिकाणी थोडी पाण्याची अडचण
हं, हं. तेव्हा टंचाई शेतकऱ्यांना शेतीसाठी जाणवू शकते. बरोबर. त्यामुळे गरजेपुरता, पिकांपुरता पाऊस महाराष्ट्रात होणार आहे. हां, त्यामुळे हे सगळे अंदाज बघून शेतकऱ्यांनी घाबरून जायची काही गरज नाही. बरोबर. उलट चांगली पिकं यावर्षी येतील. शेतकरी समाधानी राहणार आहे. हो. शेतकऱ्यांना चांगला मालाची किंमत मिळणार आहे. हं. फक्त प्रश्न शेतकऱ्यांना एवढाच राहील, कारण अतिपावसामुळे अतिवृष्टी होते हो. आणि हातातोंडाशी आलेलं पीक वाया जातं. बरोबर. ते टळणार आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पदरामध्ये चांगल्या प्रकारचं धान्य मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांना घाबरायचं नाही. फक्त एक काळजी घ्यायची, कमी वेळेत निघणारं पीक, हं, हं. कमी भांडवलाचं पीक हो. आणि कमी पाण्यावर निघणारं पीक, या बाबीवर शेतकऱ्यांनी हे तीन सूत्र लक्षात ठेवून यावर्षी शेतीवर काम करायचं आहे. बरोबर सर. आणि सर आता एवढेच बऱ्याच फक्त शेतकऱ्यांना विनंती आहे. हो. आणि सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न विचारण्यात येणार, की अल निनो म्हणजे काय? अल निनोचा विषय आहे की अल निनो म्हणजे जे पॅसिफिक महासागर किंवा प्रशांत महासागर आहे, याचं जे काही पूर्वेकडील तापमान आहे हं, हं, हं. ते अधिक वाढतं हो. आणि त्यामुळे त्या वर्षामध्ये जे पेरू देश त्या ठिकाणी आहे, त्या हां, ठिकाणी साधारणपणे त्याचं केंद्र मोजलं जातं हां. आणि या ठिकाणावरून जो अशी परिस्थिती जेव्हा होते, पूर्व प्रशांत महासागरात जेव्हा तापमान वाढतं, तेव्हा जे पाण्याचे प्रवाह आहेत, वाफेचे प्रवाह आहेत, वाऱ्यांची दिशा आहे, हं. ती अमेरिकेच्या दक्षिण भागाकडे जाते आणि त्या भागात जास्त पाऊस होतो. हो. आणि त्याच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच पॅसिफिक महासागराच्या पूर्वेला दक्षिण आपण पश्चिमेला म्हणू, ऑस्ट्रेलिया देश आहे. बरोबर. आणि या बाजूला तापमान कमी असतं. पर्यायाने या बाजूला कमी दाब किंवा वादळं कमी तयार होतात हं. आणि त्यामुळे मान्सूनला पोषक असलेलं हवामान तयार होत नाही. बरोबर. त्यामुळे हवामान वीक राहण्याची शक्यता मान्सूनच्या कालावधीमध्ये असते आणि त्याला आपण अल निनो म्हणतो. बरोबर सर. त्याच्यामुळे या कालावधीत अल निनोचा परिणाम मान्सूनवर किती होतो? हो. तर 100% होत नाही. हं, हं. तर तो काहीतरी एक 40%, 50% असा होतो. हां. आणि मग इतर जे घटक असतात, मग आयोडी सारखा घटक असतो, एमजीओ सारखा घटक असतो, पुन्हा आपले बंगालच्या उपसागरातील तापमान आहे, इथे बनणाऱ्या सिस्टम आहेत, आपलं स्थानिक वातावरण आहे. येस, अनेक गोष्टी आहेत की ज्या बरोबर. गोष्टींचा इतरही गोष्टींचा परिणाम मान्सूनवर होतो आणि ते घटक मात्र पोषक आहेत त्यावेळेस. बरोबर सर. त्याच्यामुळे आपल्याला यावर्षी महाराष्ट्राच्या बाबतीत मी सांगतो हो. आणि महाराष्ट्राची रचना वेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाब तीव्र तयार होणार आहेत आणि ते आता पूर्वी थोडे बिहार किंवा आपल्या छत्तीसगड, मध्य प्रदेश या बाजूने जायचे. हां, हां. आता ते काही 2-3 वर्षापासून ते मराठवाड्यावर येतात हो. आणि कधी ते अगदी विदर्भावर पण, उत्तर महाराष्ट्रावर पण येतात. आणि बरोबर. त्याच्यामुळे आपल्याला असे 2-3 कमी दाब आले 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान, हो. तरी आपलं काम होऊन जाणार आहे. त्याच्यामुळे मला खात्री आहे की महाराष्ट्राची जी काही पावसाची गरज आहे ती मान्सूनच्या कालावधीमध्ये भागून जाईल. बरोबर. परंतु असमान वितरण असतं. काही भागात पाऊस चांगला पडतो तर काही भागात कमी पडतो हो. आणि त्यामुळे आणि खास करून पर्जन्यछाया प्रदेशात हा परतीचा पाऊस चांगला होतो. बरोबर. त्यामुळे परतीचा पाऊस जर आयोडी पॉझिटिव्ह असेल तर तो होण्यासाठी काही अडथळा येईल असं मला वाटत नाही. हं, हं, हं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याची गरज नाही. बरोबर आहे. आणि सर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला विचारण्यात येत आहे, की जो आपला दीर्घावधीचा अंदाज आहे, ते कसा जॉइन करायचा किंवा तुम्ही कोणत्या तारखेला सुरू करणार आहात, असं शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारण्यात येत होतं. तर त्याच्याबद्दल सुद्धा सांगावे आणि तुमच्या चॅनलबद्दल बी सुद्धा सांगावे शेतकऱ्यांना. सध्या आपल्या शेती माझी प्रयोगशाळा हा एक चॅनल जो ऑफिशियल चॅनल आहे हो. आणि त्या चॅनलमुळे आपल्याला 2 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर जोडले गेलेले आहेत. बरोबर. आणि आपण एक व्हॉट्सअप ग्रुप काढलेला आहे या चॅनलच्या सबस्क्रायबरसाठी. बरोबर. तर आपला फोन नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला उपलब्ध आहे. हो. त्या फोनवर ₹500 जर फोन पे केलं हो. तर त्याची स्क्रीनशॉट मला त्या नंबरला पाठवली तर बरोबर. त्या ग्रुपला आपल्याला जॉईन होता येतं. हो. आणि लाईफ टाईम मेंबरशिप आहे ती ₹5,000 आपलं ₹500. बरोबर. तर ते ₹500 आपल्याला फक्त एकदाच भरायचे आयुष्यामध्ये आणि लाईफ टाईम आपल्याला त्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन केलं जाईल.
बरोबर. आणि तुम्हाला त्या ठिकाणी 15 दिवसाचा अंदाज कंटिन्यू चालू राहील. बरोबर. आपण आपल्या मुख्य चॅनलवर 10-15 दिवसाचा अंदाज द्यायचो, परंतु तो आता आपण केवळ 5 दिवसाचा देणार आहोत. सध्या तरी आपण तो 5 दिवसांनी सुरू केलेला आहे. बरोबर सर. नक्कीच सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. ओके, धन्यवाद.